जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आता थेट भारतात दिसू लागला आहे। एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह ऑटो चालकांनाही मोठा आर्थिक फटका बसत आहे। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरांमध्ये मोठी चढ उतार सुरू आहे। याचाच परिणाम आता भारतात एलपीजी गॅसच्या दरांवर झाला आहे। काही दिवसांपूर्वीपर्यंत एलपीजी गॅसचा दर 55 ते 56 रुपयांच्या आसपास होता, मात्र गेल्या 15 दिवसात या दरात मोठी वाढ झाली आहे। सध्या अमरावती शहरात काही गॅस पंपवर एलपीजीचा दर 84 रुपये इतका आहे, तर काही ठिकाणी तो थेट 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। या दरवाढीचा सर्वात मोठा फटका बसतोय तो ऑटो चालकांना, कारण अनेक ऑटो एलपीजीवर चालतात। दरवाढीमुळे रोजच्या कमाईवर मोठा परिणाम होत असून खर्च वाढला आहे, पण भाडे मात्र तेवढंच असल्याने ऑटो चालक आर्थिक संकटात सापडले आहेत। ऑटो चालकांच्या मते गॅस दर वाढल्यामुळे रोजचा खर्च वाढलाय, पण उत्पन्न तसंच आहे, त्यामुळे घर चालवणं कठीण झालंय। युद्धाचा परिणाम फक्त इंधनापुरता मर्यादित नसून येत्या काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। इस्रायल युद्धाचा फटका आता थेट भारतामध्ये जाणवायला लागलेला आहे। अगोदर घरगुती लागणारा सिलेंडर, तर आता ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। एलपीजी गॅसच्या मोठ्या प्रमाणात किंमत वाढल्यामुळे ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे। आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत। काय नाव काका आपलं? माझं कैलास गवई। किती वर्षापासून आपण ऑटो? मी कमीत कमी आता 30 वर्ष झालेले ऑटो चालवून राहिलो। पहिले खूप स्वस्तामध्ये म्हणजे 65 पैसे पेट्रोल होतं, तेव्हापासून चालून राहिलो। बरं, तर सांगाल का आता युद्ध सुरू आहे देशादेशांमध्ये, हो, त्याचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसतानाचं चित्र आहे। आता घरगुती गॅस सिलेंडर नंतर आपल्यावर सुद्धा ही परिस्थिती आलेली आहे, काय सांगा? कसं करायचं? आता पहिले 55 रुपये गॅस होता, आम्हाला परवडत होतो। किती दिवसा अगोदर? 15 दिवस अगोदर 55 रुपये गॅस होतं, त्याच्यावर आम्हाला परवडत होतं। आता नेमकंच 15 दिवसानं वाढलेलं 100 रुपये गॅस झाला। कस्टमर पैसे देत नाहीत। आणि कसं आहे, आम्ही जो गॅस टाकतो, गॅस टाकल्यानंतर तो कमी कमी 500 रुपयाचा टाकला तो माल गॅसवाल्याला जाते आणि गाडी भाड्या मालकाला जातो, आणि आम्हाला काही उरत नाही। कस्टमर पैसे देत नाहीत। आता काय सांगा, कसं जीवन कसं तरी चालून राहिलं, विस्कळीत होऊन राहिलं गॅसच्या मुळे। आणि त्याच्यानंतर घरगुती गॅस आता काय होणार आहे तर आम्हालाही नाही माहित, का ऑटो बंद करावं लागल का काय करावं लागल, काही सांगता येत नाही। आपल्या अमरावती शहरात जास्तीत जास्त सध्या एलपीजी वर चालणारे ऑटो आहेत का? सरासरी म्हटलं म्हणजे 99% ऑटो एलपीजी वर आहेत, आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वर आहेत, काही पेट्रोल वर आहेत। आम्हाला कसा भरपूर त्रास सहन करावा लागू राहिला। इथं बन्नेरा, इथं तिथं रांगाच लागून राहिल्या। त्याच्यानंतर काही परवडून नाही राहिलं। ऑटो म्हटलं म्हणजे असा वेळ आला, उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्याकडे। आता सरकारलाही सांगितलं, सरकार पण काय करू शकते, आपणच काही नाही करू शकत। आता किती भाव आहे? आता पुरा 100 आहे। पहिले 55 होता, आता पुरा 100 आहे। 45 रुपये वाढला, आणि याच्यानंतर आणखीन वाढणार म्हणते। तर याच्यानंतर आम्हाला काय 100 रुपये कधी झाला भाऊ? हे 15 दिवस अगोदर झालेलं आहे। 100 रुपये 15 दिवस अगोदर? हो, 15 झालेला आहे। हो, आपल्या अमरावती शहरात काही ठिकाणी 85-84. हो। आता त्याचं कसं आहे, जिथे आता टाकतात तर त्याच्यानंतर काही सांगता नाही, ते कोणता गॅस देतात। आम्हाला जिथून परवडतं का ह्या गॅसहून बा आम्हाला परवडतं, म्हणून मी इथं येतो। आता तिथं बहुत म्हणजे पुष्कळ रांग राहते तिथं, चपराशीपुरामध्ये भरपूर रांग राहते। मग आम्ही इकडे येतो, आम्हाला जिथं सोयीस्कर लागते तिथं येतो। हे अमरावती शहरामध्ये सकाळपासून ऑटो चालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। काही ऑटो चालक आपल्या सोबत आहेत। काय नाव? माझं नाव संजय डीके आहे, किती वर्ष? आणि मी जवळपास 14 वर्षापासून ऑटोचा व्यवसाय करत आहे। परिस्थिती अशी आहे की ऑटो एलपीजीवर खूप सारे आहेत, आणि पंप एकदम थोडके आहेत। थोडके पंप असूनही आता काही पंपांची परिस्थिती अशी झाली आहे की तिथं गॅस मिळत नाही आहे। पण ह्या चपराशीपुराचा एक पंप आहे, इथं थोडंफार 10-15 रुपयानं कमी आहे, म्हणून इथं खूप मोठी रांग आहे। साईनगरवरचा पेट्रोल गॅस पंप बंद झालेला आहे, आणि तिकडे बडनेरात जावं लागते। मग जो पेट्रोल पंप आपल्याला जवळ पडते, गॅस पंप जवळ पडते, त्या हिशोबाने इथं खूप मोठी गर्दी लागली आहे। मला आता जवळपास अर्धा पाऊण तास झाला मी रांगेत उभा आहे। सकाळपासून गर्दी आहे? सकाळपासून गर्दी आहे। नाही, रोज इतकी नसते, पण ह्या युद्धामुळे आता सगळीकडे झाला आहे की गॅस मिळत नाही, म्हणून हे सगळ्या गोष्टी आता आम्हाला पण त्याची आता लहान ऑटो धारकांना सुद्धा त्याची झळ पोचलेली आहे। काय नाव? माझं नाव अनिल गडलिंग आहे। किती वर्षापासून ऑटो चालक? मी 30-35 वर्षापासून ऑटो चालवत आहे,
आणि विषय असा आहे की इथे 10-15 रुपयाने स्वस्त असल्यामुळे इथे खूपच गर्दी वाढली आहे. म्हणजे काही पेट्रोल पंपावर जास्त भाव, काही पेट्रोल पंप काही पेट्रोल पंपवर 100 रुपये आहे इकडे आणि इकडे 85 रुपये आहे, म्हणून इकडे गर्दी वाढली आहे. साहजिकच वाटते कुणाला. युद्धाच्या अगोदर काय भाव होता गॅसचा? युद्धाच्या अगोदर 58 रुपये होता 58 रुपये होता. आणि युद्ध चालू झाल्यामुळे इकडे एकाएकीच म्हणजे 85 रुपये भाव झालेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली, काही आपल्या धंद्यावर, व्यवसायावर काही व्यवसायावर फरक खूप असेल? फरक पडला आहे. त्यामुळे चार्जिंग ऑटो पण जास्त झाले आहे, बरोबर. त्याच्यामुळे व्यवसायावर फरक पडला आहे. आता तिकीट दरवाढीमध्ये काही वाढ होऊ शकते? काहीच काय नाही, वाटतंय? ते आता बघू आता काय होते तर. कसा युद्धाचा फटका बसतोय भारताला? अगोदर घरगुती गॅस सिलेंडर, तर आता घरगुती गॅसमुळे तर काही प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम झाला युद्धामुळे. घरगुती गॅसही नाही मिळून राहिला. 15-15 एक महिना त्याला दिवस लागत आहे. बरोबर. आता कसं इकडे खूप सकाळपासून गर्दी आहे. नक्कीच दोन देशाचा फटका जे आहे ते भारतामध्ये सुद्धा जाणवायला सुरुवात झालेली आहे. आपण अमरावती शहरातील चपराशी परिसरामध्ये आहोत, या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात ऑटोच्या रांगा लागल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. सकाळपासून ह्या ऑटोच्या रांगा लागलेल्या आहेत. गॅस मिळत नसल्यामुळे हे संपूर्ण परिस्थितीला आता ऑटो चालकांना सामोरे जावं लागत आहेत. सकाळपासून जे आहेत या ठिकाणी ऑटोंची गर्दी आहे, तर रांगेत लागलेले आहेत ऑटो चालक. अर्धा पाऊण तास या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहून जे आहेत गॅस भरविण्याकरिता गर्दी केल्याचं चित्र आहे. तर अमरावती शहरामध्येच काही गॅसवर कमी भाव, तर काही गॅसवर जास्त प्रमाणात भाव असल्याची सुद्धा माहिती ऑटो चालकांनी दिलेली आहे. काय नाव बघा? माझं नाव गोलू गजबी आहे. किती वर्षापासून व्यवसाय करता आपण? मी 1.5 वर्ष झाले ऑटो घेतला आहे. तरी याच्या पहिले गॅस 60 म्हणजे 58 रुपये लिटर होता, म्हणजे किलो होता. आता झाला आहे तो 85, 100 रुपये. व्यवसायावर कशा पद्धतीचा परिणाम झाला? व्यवसायावर तर भरपूर झाला आहे, म्हणजे लय थोडं हे जात आहे. त्याच्यानंतर आम्हाला तो ऑटो समजा आम्ही फायनान्स केला आहे, तर आम्हाला किस्तला मजुरी नाही निघत आहे. ऑटो चालकांनी फायनान्सवर सुद्धा हा व्यवसाय व्यवसाय चालू केला आहे. अमरावती शहरामध्ये काही पेट्रोल पंपवर कमी दरात, तर काही पेट्रोल पंपवर जास्त गॅस मिळत असल्याची चर्चा आहे. काय वाटतं? हो, तर जिकडे जो आहे समजा इथं गो गॅस आहे, इथं हा 85 रुपये किलो आहे. तिकडे आपला दस्तूरनगर चौकामध्ये तिथं 100 रुपये किलो गॅस आहे. युद्धाचा थेट परिणाम आता भारतामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसा अगोदर घरगुती लागणारा गॅस सिलेंडरचा फटका मोठ्या प्रमाणात भारतामध्ये बसला होता, जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये आपण एकत्रित चित्र बघितलं की सर्व गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. अनेक हॉटेल सुद्धा बंद पडलेले होते. आता ऑटो चालकांची बारी आलेली आहे, तर मोठ्या प्रमाणात ऑटो चालकांना एलपीजी गॅस मिळण्यास तफावत होत आहे. मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये जे आहेत ऑटो चालकांच्या जे आहेत पंपवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे या 15 दिवसात एलपीजीचे भाव वाढले आहेत, त्यामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचं सुद्धा चित्र एकंदरीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित कडे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. एकीकडे जागतिक घडामोडी तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला वाढत चाललेला ताण. एलपीजी दरवाढीमुळे ऑटो चालकांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.